संसार सुखाचा होण्यासाठी तुम्ही जोडप्यांना काय सल्ला द्याल? एक म्हणजे दोघांची एकमेकांकडे बघण्याची जी वृत्ती आहे ती सहकार्याची, एकमेकांबद्दल आदर, एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेण्याची वृत्ती असायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे काही कारणामुळे जर काही पटलं नाही, वादावादी व्हायची वेळ आली तर बोलायच्या अगोदर एक 10 सेकंद मनातल्या मनात विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे दोघांनाही कुटुंबामध्ये तितकी जबाबदारी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता तसं तुमचं फॅमिलीचं लाईफचं पण प्लॅनिंग तुम्हाला करायला हवं. गर्भधारणा करायची इच्छा असणाऱ्या मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल? एकतर मुली उशिरा लग्न करतात आणि त्याच्यानंतर त्यांना लवकरात लवकर मूल हवं असतं. प्रत्येक प्रेग्नन्सी हा एक चान्स आहे. त्यामुळे जो निसर्गाला तुम्हाला अवधी द्यायला हवा तो जर तुमची द्यायची तयारी नसेल, तुम्हाला सगळं फास्ट ट्रॅकवरती जर करायचं असेल तर तशी सर्व्हिसेस देणारे लोकही तुम्हाला भेटतात. लग्नानंतरचे सहजीवन सुखी होण्यासाठी काय सल्ला द्याल? पौगंडावस्थेमध्ये मुलं असताना त्यांना सेक्स एज्युकेशन देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांना जर सायंटिफिक माहिती चांगल्या सोर्सकडनं ती माहिती मिळाली तर त्या फाउंडेशन पायावरती ते त्यांचं सेक्शुअल लाईफ चांगल्या प्रकारे हे करू शकतात. आपल्याला मूल हवं आहे की नको याचा विचार जर तुम्ही लग्नाच्या अगोदरपासून केलात तर तुम्ही पुढच्या कित्येक गोष्टी टाळू शकता. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कुटुंब नियोजनाची साधनं काय असतात, ती कशी वापरू शकतात. आमच्याकडे बायका येतात फक्त डॉक्टर लग्नाच्या वेळा मला पाळी येणार नाही एवढंच फक्त मला सांगा, एवढंच त्यांचा इंटरेस्ट संपतो त्याच्यापुढे. म्हणून मी तर सांगेन की प्रत्येक कपलनी लग्न करायच्या अगोदर काउन्सिलिंग घेतलं पाहिजे किंवा एखाद्या गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. मधुमेह बाळाला होऊ नये म्हणून काय करता येऊ शकतं? नॉर्मली 40-45 नंतर जो डायबिटीस येतो तो नॉन इनहेरिटेड असतो. पण यंग एजमध्ये किंवा लहान मुलांना जर डायबिटीस असतो तो इनहेरिटेड असतो. त्यामुळे जर तशी हिस्ट्री असेल की आई वडिलांना डायबिटीस आहे किंवा भावंडांना डायबिटीस आहे, ती व्यक्ती पोटेन्शियल डायबिटिक आहे. मग त्या माणसाने त्याच्या आयुष्याच्या मध्ये खाण्यापिण्यावरती कंट्रोल, एक्झरसाइज, रेसच्या वेळी मेडिकल चेकअप करून घेणं, इतर रिस्क फॅक्टर असतील तर त्याचं मॅनेज करणं, हे जर केलं तर तो त्याचा डायबिटीस पुढे ढकलू शकतो. दुसरी गोष्ट, जेनेटिक डिफेक्ट जरी असला तरी नुसता जेनेटिक डिफेक्ट रोग देऊ शकत नाही. त्याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर ज्याला म्हणतात तोही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे जेनेटिक टेंडन्सी असेल तरी तुम्ही पहिल्यापासून जर ह्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवलं, तुमचं बॉडी हेल्थ मेंटेन केली तर जेनेटिकची सिव्हिअरिटी किंवा चान्सेस कमी होऊ शकतात. मी आहे लोकल बंधन. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.